ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जैनापूरमध्ये बनावट खत कारखान्यावर कारवाई, 28 लाखांचा मुद्देमाल आढळला। पुण्याच्या युवकावर गुन्हा। जैनापूर तालुका शिरोळ येथील श्रीकृष्ण प्रभाकर पटवर्धन यांच्या शेतातील घरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खत कारखान्यावर कृषी विभागाने बुधवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली। येथून सुमारे 15 प्रकारच्या खतांचा असा एकूण 28,40,850 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। या बनावट खताच्या कारखान्यामुळे शिरोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अनेक प्रशांत गुन्हागे वय वर्ष 21 राहणार मुन्नालाल पॅराडाईज आकाशवाणी समोर हडपसर पुणे यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जयसिंगपूर पोलिसांनी त्याला अटक केली। याबाबतची फिर्याद अनुप सूर्यकांत रासकर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली। याबाबत अधिक माहिती अशी की कृषी विभागाच्या पथकला जैनापूर येथे बेकायदेशीरपणे खत तयार करणाऱ्या ठिकाणची माहिती मिळाली होती। त्यानुसार बुधवारी सायंकाळी या पथकाने छापा टाकला। या छाप्यात विनापरवाना खत उत्पादन करणं, उत्पादनाच्या ठिकाणी प्रयोगशाळा नसणे, अस्तित्वात असणाऱ्या कंपनीच्या नावे उत्पादन करणे, योग्य लेबल नसणं अशा विविध गोष्टी नसतानाही बेकायदेशीरपणे खत तयार करण्यात येत होतं। यात सुमारे 15 प्रकारच्या खतांचा मोठा साठा आढळून आला असून यात एकूण 28,40,850 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे। अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।